पंढरपूर इथल्या प्रवीण लंगोटे या अभियंत्यानं ऊसाचं पाचट, शेंगांचं टरफल, बगॅस आणि इतर टाकाऊ कचऱ्यापासून कोळसा म्हणजेच ब्रिकेट निर्मितीचा व्यवसाय सुरू केलाय। गेल्या वर्षी त्यांनी 800 टन ब्रिकेटची पुणे इथं विक्री केली आहे। या विक्रीतून त्यांना सुमारे 28 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले। या वर्षीही मोठ्या प्रमाणावर ऊसाचं पाचट उपलब्ध असल्यानं सुमारे 2500 टन ब्रिकेटचं उत्पादन मिळणार आहे। बीई इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी घेतलेल्या प्रवीण यांनी शिक्षणानंतर नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करावा अशी इच्छा होती। नोकरी करत असताना त्यांना ऊसाच्या पाचटापासून ब्रिकेट निर्मिती करता येते याची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी पंजाब, दिल्ली, हरियाणा इथं जाऊन ब्रिकेट निर्मितीची माहिती घेतली। संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी पंढरपूर जवळ असलेल्या शेगाव दुमाला इथं ब्रिकेट उत्पादन निर्मिती सुरू केली आहे। या मशीनमध्ये आपण पाचट वगैरे बगॅस जे माल आपण फीड करतो त्यातून दगड किंवा ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या वेगळ्या करण्याचा स्टोन सेपरेटर व हॅमर बिल बसवलेले आहे व त्यामध्ये तो जो प्युअर माल असतो तो मशीनला आपण फीड करतो। त्यामुळे मालाची क्वालिटीवर 100% फरक पडतो। जवळजवळ या प्रोडक्ट सेटअपसाठी आपल्याला जवळ 50 ते 60 लाख रुपयाचा खर्च आलेला आहे। हा कम्प्लिटली वेस्ट टू एनर्जी हा प्रोजेक्ट आहे। जे पण टाकाऊ गोष्टी आहेत त्यापासून आपण इंधन बनवतो। म्हणजे इंधन ही आजची सर्वात मोठी गरज आहे। म्हणजे सर्वात व्हॅल्युएबल गोष्ट आज इंधन आहे आणि ते बनवण्यासाठी आपण वापरतो त्या गोष्टी कम्प्लिटली टाकाऊ आहेत। प्रवीण यांनी सुरुवातीला बँकेकडून काही कर्ज घेऊन 70 लाख रुपयांचं भांडवल उभं केलंय। भांडवल उभारणीनंतर यंत्रसामग्री खरेदी केली। कारखान्यासाठी लागणारी जागा त्यांच्या मित्राने दिली। 4 एकर जागा उपलब्ध झाल्यानंतर उत्पादनास सुरुवात झाली आहे। पंढरपूर तालुक्यात ऊसाचं क्षेत्र मोठं आहे, त्यामुळे ब्रिकेटसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल ऊसाचं पाचट मुबलक योग्य दरात मिळतो। सध्या 400 रुपये प्रति एकर या दरानं पाचटाची खरेदी करण्यात येते। दररोज 25 टन ब्रिकेटचं उत्पादन होतंय। 1 टन कच्च्या मालापासून 1 टन ब्रिकेट मिळतंय। उत्पादन खर्च वगळता 35 ते 40% नफा मिळतोय। ब्रिकेटची विक्री पुणे मुंबईतील कंपन्यांना करण्यात येते। प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे रिक्वायरमेंट असते, त्यानुसार आपण मालामध्ये थोडासा बदल करता येतो व जे मिक्सिंग आपण रॉ मटेरियलचं करतो त्यामध्ये त्यांच्या रिक्वायरमेंटची कॅलोरिफिक व्हॅल्यू त्यांना लागते त्यानुसार मालाचा पर्सेंटेज वर खाली करतो आपण। ब्रिकेटचं सध्यासुद्धा जे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यांना बॉयलर लागतो, ज्यांना स्टीमची गरज असते। नंतर पशुखाद्य बनवणाऱ्या काही कंपन्या आहेत, नंतर बाकी फूड डिव्हिजनमधल्या काही कंपन्या आहेत त्या लोक ज्यांना मिड साईज बॉयलर असतो 6 टनी 3 टनी असे ते सर्वजण हे वापरू शकतात। जे कोणी लाकूड किंवा दगडी कोळसा या गोष्टी किंवा फर्नेस ऑइल वापरतात प्रत्येकाला पर्याय म्हणून हे वापरू शकतात। सर्वात मोठा जो प्रश्न होता आमच्या समोर तो आहे जमीन। आणि आपल्या भागामध्ये MIDCची सुविधा नसल्यामुळं जे वीज पाणी वगैरे ज्या सोयी असतात त्या आपण बाकी शेतामध्ये करू शकत नाही। मला माझ्या मित्रांनी मदत केली त्यामुळे मी प्रोडक्ट करू शकलो हा। पण जर काही अजून असे प्रोडक्ट वाढवायचे असतील, कारण आपल्या भागात हे जे रॉ मटेरियल आहे पाचट आहे जो टाकाऊ वस्तू आहेत त्या खूप प्रमाणात अवेलेबल आहेत। त्यामुळे माझ्यासारखे अजून 20-25 प्रोडक्ट इथं होऊ शकतात। इतकं रॉ मटेरियल अवेलेबल असून सुद्धा फक्त जमीन MIDCच्या सोयी यामुळे हे प्रोडक्ट होत नाही आहेत। तर त्या सोयी झाल्या तर नक्कीच शेतकऱ्यांना ज्यांना आज बाकी काही काम नाही त्यांना खऱ्या अर्थाने आजचे दिन येतील जर आपलं काय यामध्ये MIDC किंवा अशा काही सोय करून दिल्या सरकारने तर। ब्रिकेट दगडी कोळशाला पर्याय ठरल्यानं मागणी वाढली आहे। शिवाय त्यात घातक पदार्थ कमी असल्यानं पर्यावरणाचं संतुलन राहतं। विशेष म्हणजे या ब्रिकेटच्या उत्पादनासाठी कमी पाणी लागतं, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हा उद्योग फायदेशीर आहे। भारत नागणे, साम TV, पंढरपूर।